आणि आता भारतासह जगभराला सतर्क करणारी ही बातमी आहे। कोरोनाच्या धसक्यानंतर WHO म्हणजे जागतिक आरोग्य संघटनेनं कांगो आणि आफ्रिकेत एमपॉक्सचा उद्रेक झाल्याचं सांगितलंय। एमपॉक्सचा उद्रेक जागतिक आणीबाणी म्हणून घोषित करण्यात आलाय। 12हून अधिक देशांमध्ये मुलं आणि प्रौढांमध्ये या व्हायरसची लागण झाली आहे। विषाणूचा हा नवीन प्रकार असून आफ्रिकेत लसीचे मोजकेच डोस उपलब्ध आहेत। जगभरात मंकीपॉक्स म्हणजेच एमपॉक्स व्हायरस गतीनं पसरतोय। गेल्या काही दिवसांपासून या विषाणूचे रुग्ण झपाट्यानं वाढताना दिसत आहेत आणि यंदा एमपॉक्सचे 15,000हून अधिक रुग्ण आढळलेत। एमपॉक्सचा कहर पाहून CDCनं आफ्रिकेत पब्लिक हेल्थ इमर्जन्सी घोषित केली आहे। WHOनं सुद्धा याचा प्रसार पाहून आपत्कालीन बैठक बोलावून त्याबाबतचा खल केलेला आहे। दरम्यान एमपॉक्स बद्दलची नेमकी बातमी काय, नेमकं काय एमपॉक्स म्हणजे नेमकं काय आपण पाहूयात। आफ्रिका खंडात एमपॉक्स विषाणूची साथ आली आहे जी जीवघेणी आहे। एकट्या कांगो देशात 450 जणांचा या साथीनं बळी घेतलाय। हाच आजार मध्य आणि पूर्व आफ्रिकेच्या इतर देशांमध्येही पसरलाय। या संसर्गाचे नवे व्हेरिएंट्स वेगानं पसरत असल्यामुळे जीव जाण्याचं प्रमाण वाढलेलं आहे। याच संसर्गाचा पहिला रुग्ण हा स्वीडनमध्ये सापडलाय, त्यामुळे युरोप सुद्धा अलर्टवर आहे। भारतात हैदराबादमध्ये यावर अलर्ट जाहीर करण्यात आलाय। याच आजाराला आधी मंकीपॉक्स असं म्हटलं जायचं।